पुरणपोळी बनवण्यासाठी अर्धा किलो डाळ शिजत ठेवा मीडियम गॅसवर. आता ही डाळ छानपैकी शिजली आहे. याला आपण बघूया. बघा, ही अशी मॅश होते म्हणजे ही शिजलेली आहे. डाळ आपण गाळून घेऊया आणि हे पाणी आहे ना, याची आपण आमटी बनवूया. पुरण कसे करायचे ते मी व्हिडिओ तुम्हाला नंतर दाखवते दुसऱ्या व्हिडिओमध्ये. डाळीमध्ये पाव किलो गूळ, पाव किलो साखर, वेलची पूड, अर्धा चम्मच, 1 चम्मच बडीशोप टाकून याला असं वाटून घेतलं आहे. पुरण यंत्रामधून काढा किंवा चाळणी असते त्याच्यातून काढू शकता. 3 ते 4 वाट्या पीठ, त्यामध्ये मीठ घाला चवीनुसार थोडं आणि पाणी घालून याला मळून घ्या छानसं. पीठ भिजून झालं आहे. आता याला आपण 5 मिनटं रेस्ट करायला ठेवूया आणि गोळे करून घेऊया. असे गोळे सगळे करून घ्या. त्यानंतर असा उंडा बनवा, असा हे टाकून असं गोल गोल वाटी बनवा. अशी वाटी करून घ्या. नंतर त्यामध्ये पुरण घाला. आता याला असं बंद करून घ्या असं. आता आपण याला लाटूया. दुसरी पण वाटी आपण असं भरून घेऊया. भरपूर पुरण भरा याच्यामध्ये. याला असं बंद करा. अशा प्रकारे. आता आपण याला लाटून घेऊया. हळूहळू लाटायचं आहे आणि पीठ जे आहे ते असं असं करून काढून टाका. अशा प्रकारे लाटून घ्या. तव्याला थोडंसं तेल लावून घ्या. पोळी सोडा त्याच्यावर अलगद. पलटून घ्या. बघा किती छान झाली आहे. तूप सोडा याच्यावर. बघा किती छान झाली आहे पुरणपोळी. तयार आहे पुरणपोळी. तयार आहे पुरणपोळी आमटी, होळी स्पेशल, यम्मी डिलिशियस टेस्टी. तयार आहे पुरणपोळी, होळी स्पेशल, यम्मी डिलिशियस. So tasty, yummy पुरणपोळी.